श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर श्रावण महिना अजूनही संपलेला नाही मित्रांनो. श्रावण महिना अजूनही चालू आहे, म्हणजे तुमच्याकडं अजूनही संधी आहे. तर या संधीचं सोनं करा. तर श्रावण महिना हा आपला एक पॉवर बँक म्हणून वापरला जाऊ शकतो, म्हणजे पॉवर बँक म्हणून आपण याचा वापर करू शकतो. या महिन्यामध्ये आपण जेवढं पुण्यकर्म, देव नामस्मरण तसेच दान धर्म करेल तर याचा साठा हा ठेवला जातो आणि याचा कुठे ना कुठेतरी हिशोब होतो मित्रांनो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या करायला पाहिजेत, तर त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवू. पण आजचा व्हिडिओ हा या गोष्टीवरती आहे की थंबनेल तुम्ही बघितलंच असेल की आपल्या घरामधील कर्ता पुरुष थोरला, जो घरातील सर्व जबाबदाऱ्या घेतो, असा हा आपला कर्ता पुरुष असमाधानी असेल, आर्थिक अडचणीत असेल, तसे त्याच्यामुळं घरातील प्रत्येक व्यक्तीवरती असं खच्चीकरण झाल्यासारखं असेल आणि असमाधानी लोक असतील घरामध्ये, तर याचं कारण हा कर्ता पुरुष असतो मित्रांनो. कारण त्याच्याकडून घरातील लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा असतात की त्याने असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण त्याच्याकडून त्या गोष्टी होत नाहीत. तर त्या गोष्टी होत नाहीत तर त्यालाही काहीतरी कारण असतं. तर त्याला काही कारण असतं, तर त्याने काय करायला हवं, तर म्हणजे त्याच्या कामात त्याला यश मिळेल, त्याच्या हाताला गती मिळेल, तसेच तो जे काही करेल त्याच्यात त्याला यश मिळत जाईल. तर त्याच्यामुळे घरातील लोकांच्या चेहऱ्यावरती टाकळा येईल, समाधान येईल आणि घरातील लोकांनी त्याच्याकडून ज्या अपेक्षा केली त्या पूर्ण होईल. तर या गोष्टी होण्यासाठी त्या कर्त्या पुरुषांनी घरातील काय करायला पाहिजे, तर महत्त्वाची गोष्ट सांगतो की घरामध्ये आपला देवारा असतो, तसे देवाऱ्यामधील देवांची देवपूजा ही घरातील कधीही स्त्रियांनी, महिलांनी देवाऱ्यातील देवांची देवपूजा करू नये. तर इतर गोष्टी ज्या असतात त्या त्यांनी कराव्या. आरती किंवा नैवेद्य दाखवणं, हळदी कुंकू वाहणं, तसंच सणावाराच्या गोष्टी करणं, पण नित्यनेमानं रेग्युलरली जे आपण देवाऱ्यातील देवांची ती देवपूजा करतो ती करू नये. तर त्याला काही कारणं वेगळे आहेत, तर त्याच्यावरती मी नवीन व्हिडिओ बनवेन मित्रांनो. पण हा विषय महत्त्वाचा की करू नये. तर ती देवपूजा कोणी करावी, तर घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो घरातील कर्ता आहे, त्यांनी जो थोरला आहे, जर आपले वडील असतील तर वडील, तर त्यांच्या माघारी त्यांचा जो मुलगा असेल तो थोरला, त्याने ती देवपूजा करावी. तर त्याचं कारण असं की देवाऱ्यामध्ये कितीही देव असतील तरी आपला कुलस्वामी हा असतोच आणि त्या कुलस्वामीची प्रथम पूजा केली जाते आणि त्या देवाऱ्यातील आपल्या कुलस्वामीकडून इतर देवांना चालना मिळते आणि त्यांच्या थ्रू आपल्याला येणारी जी एनर्जी आहे ती मिळत असते, निगेटिव्हिटी निघून जात असते. तर त्याचप्रमाणे देवाऱ्यातील कुलस्वामीची जोपर्यंत कृपादृष्टी होत नाही तोपर्यंत इतर देवही आपल्याला पावत नाही. त्याचप्रमाणे घरातील कर्ता पुरुष जो असतो तो प्रसन्न राहत नाही, त्याच्या कामाला यश येत नाही, त्याच्या माध्यमातून घरामध्ये सुखसोयी येत नाहीत, तोपर्यंत घरातील लोकसुद्धा असमाधानी असतात. तर त्यांना समाधान मिळण्यासाठी घरातील कर्ता पुरुष हा म्हणजे त्याच्या या प्रत्येक कामाला यश मिळणं गरजेचं असतं, त्याच्या हातामध्ये लक्ष्मी येणं गरजेचं असतं, चार पैसे येणं गरजेचं असतं. तर त्यासाठी घरातील कर्त्या पुरुषांनी ही देवपूजा करावी. ही देवपूजा केल्याने घरातील जी असमाधानता आहे, निगेटिव्हिटी आहे, ती निघून जाते. त्याचबरोबर हा उपाय आहे पहिला की घरातील कर्त्या पुरुषाने देवपूजा करावी. तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो. तर उपाय दुसरा असा की कर्ता पुरुष जो असतो त्याला आर्थिक अडचणी असतात, यश येत नाही, नोकरी भेटत नाही, भेटली तर टिकत नाही, तर काही काल सर्पयोग, इतर गोष्टी, शनी वगैरे, तर ग्रहांच्या दिशा, तसेच सौम्य मंगळ, असं तीव्र मंगळ, या गोष्टी असतात. तर या गोष्टींवरती श्रावण महिन्यामध्ये उपाय मिळतात. तसंच त्यांच्या शांत्या या श्रावण महिन्यामध्ये केल्याने त्याचे लाभ पटकन मिळतात, त्याचे रिझल्ट पटकन येतात. तर अशा गोष्टी तुम्ही तुमच्या ब्राह्मणांना किंवा तुमचे ज्योतिष वगैरे कोण बघणारे असतील तर त्यांना दाखवून ह्या गोष्टीवरती उपाय घेऊन या. हे जे तुमचे शांती करण्याचे दिवस आहेत ते हेच आहेत. श्रावण महिन्यामध्ये ह्या शांत्या वगैरे करून घ्यावे आणि मार्ग मोकळे करून द्यावे आणि आपल्या कामाला लागावे. तसेच उपाय तिसरा असा आहे की आपला कुलस्वामी आपल्यावरती प्रसन्न असावा, त्याचं लक्ष आपल्यावरती केंद्रित करण्यासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. जर एखादा देवाला जातच नसेल तर देव त्याच्याकडे का येईल,
तर विषय असाच असतो की आपल्यालाही देवाकडे जाणं गरजेचं असतं. तर पौर्णिमा वगैरे कुलस्वामीचे वार वगैरे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या गोष्टी होत नसतील, आपण गावाबाहेर असेल, शहरामध्ये नोकरीच्या ठिकाणी असेल, तर अशा वेळी काय करावं, आपण जिथे राहतो तिथं आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलस्वामीचा टाक, मूर्ती, फोटो असतोच. तर त्यावेळी तशा ठिकाणी आपल्या कुलस्वामीला पूर्णपणे नमन करावे, श्रद्धा करावी त्याच्यावरती. तसेच त्यांना पंचामृताचा अभिषेक करावा. त्यांचा जो वार आहे रविवार, तर मित्रांनो 40 रविवार अभिषेक करावा असं सर्वजण म्हणतात आणि 40 रविवार हे करणं खरंच गरजेचं आहे. जर कुलस्वामीला तुमच्या प्रती प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचं लक्ष तुमच्याकडे केंद्रित करण्यासाठी, तुमच्या प्रत्येक कामामध्ये, तुमच्या प्रत्येक यशामध्ये खारीचा वाटा हा तुमच्या कुलस्वामीचा असावा असं तुम्हाला जर वाटत असेल, तर कुलस्वामीचं लक्ष तुमच्याकडे केंद्रित होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता जसं बोललो की आपण देवाकडे गेलो तर देव आपल्याकडे येतो, त्याचप्रमाणे तो आपल्या कुळाचं रक्षण करत असतो. पिढ्यानपिढ्या तो आपल्यावरती म्हणजे आपल्यासाठी असतो, आपल्या कुटुंबासाठी असतो आणि पिढ्यानपिढ्या आपल्या घरातील लोकांनी त्याची भक्ती श्रद्धा केलेली असते. त्यांचं पुण्यकर्म असतं म्हणून आपलाही जन्म त्या कुळात झालेला असतो. कुठे ना कुठेतरी आपलंही काहीतरी देणं लागतं. त्यासाठी त्या कुळातील लोकांचं रक्षणासाठी किंवा इतर कुळात जी लोकं होऊन गेली त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी याच्यासाठी, त्यांना त्यांच्या मुक्तीसाठी आपण ह्या घरातील आपल्या कुळातील कुलस्वामीला प्रसन्न करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. त्यासाठी प्रत्येक रविवारी दूध, थोडंसं तूप, थोडासा मध, केळी आणि साखर अशा 5 गोष्टी एकत्र करून पंचामृत बनवून ह्या कुलस्वामीच्या फोटोचा, टाकाचा किंवा तुमच्या देवाऱ्यावर तशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला जे खाली पंचामृत भेटेल, तर ते पंचामृत जे असतं ते घरातील सर्व व्यक्तींनी थोडं थोडं प्यावं. ते घरातील व्यक्तींनीच घ्यावं, घराच्या बाहेरच्या शेजापाजारी कोणालाही देऊ नये. तसेच ते इतरत्र कुठेही खराब ठिकाणी टाकू नये. तसे केल्याने काय होईल, तर त्या देवाच्या अभिषेकामध्ये जी ऊर्जा तयार झाली ती ऊर्जा आपल्या कुटुंबासाठीच लागू होईल.